एक काळ असा होता जेव्हा घर म्हणजे केवळ चार भिंती नव्हत्या, तर एका स्त्रीच्या संपूर्ण अस्तित्वाचं ते केंद्र होतं. तिचं हास्य, तिची माया आणि तिचा संसार या दोन शब्दांभोवतीच तिचं संपूर्ण विश्व गुंफलेलं असायचं. पण आज काळ बदललाय, वेगवान जीवनशैली आली आहे आणि त्यासोबतच माणसांची मनही कमालीची गुंतागुंतीची झाली आहेत. अनेकदा आपल्याला वाटतं की आपल्या संसाराचा गाडा अगदी सुरळीत सुरू आहे, सगळं कसं शांत आणि समाधानी आहे. पण लक्षात ठेवा, शांत दिसणाऱ्या समुद्राच्या तळाशी जसा एखादा मोठा भूकंप दडलेला असतो, तसंच काहीसं आपल्या हसत्या खेळत्या नात्यांच्या बाबतीतही घडू शकतं. ज्या व्यक्तीला तुम्ही सर्वस्व मानलं, जिच्यासोबत म्हातारपणाच्या प्रवासाची स्वप्न पाहिली, तीच व्यक्ती तुमच्या शेजारी बसूनही तुमच्यापासून मैलोनमैल दूर जात असेल तर, आणि त्या भयान दुराव्याचं कारण जर एखादी तिसरी व्यक्ती असेल तर, हे विचार करायला भीती वाटते. पण हेच आजच्या काळातील एक कटू सत्य आहे. नात्यातली ही फसवणूक कधीच एका रात्रीत घडत नाही, ती एखाद्या संत विषासारखी हळूहळू नात्यात उतरत जाते. सुरुवातीला आपल्याला काहीच समजत नाही, कारण डोळ्यावर प्रेमाची पट्टी असते आणि जोडीदारावर आंधळा विश्वास असतो. पण आपल्या डोळ्यांसमोर अशा काही सूक्ष्म खुणा उमटत असतात, काही असे अनाकलनीय बदल घडत असतात, जे ओरडून सांगत असतात की काहीतरी चुकतंय. जर तुम्ही वेळीच या खुणा ओळखल्या नाहीत, तर विश्वासाची ही नौका कधी बुडेल ते तुम्हाला समजणारही नाही. आज आपण अशा 11 लक्षणांवर प्रकाश टाकणार आहोत, जी लक्षण एका विवाहित स्त्रीच्या आयुष्यात तिसऱ्या व्यक्तीच्या अस्तित्वाचा मुकसंकेत देतात. हा विषय कोणावर संशय घेण्याबद्दल नाही, तर तुमचं कोलमडणारं नातं वेळी सावरण्याबद्दल आहे. हा बदल सर्वात आधी तिच्या आरशातल्या प्रतिमेतून जाणवू लागतो. सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं लक्षण म्हणजे आरशात बदललेली स्वतःची प्रतिमा. प्रेम माणसाला सुंदर बनवतं असं म्हणतात, पण लग्नानंतर अनेक वर्षांनी अचानक स्वतःच्या रूपावर आलेलं हे अतिप्रेम थोडं विचार करायला लावणारं असतं. विचार करा, जी स्त्री गेल्या कित्येक वर्षांपासून संसाराच्या गडबडीत स्वतःचा चेहरा नीट बघायलाही विसरत होती, जिला साधी साडी आणि केसांचा अंबाडा पुरेसा वाटत होता, ती स्त्री आज तासनतास आरशासमोर का घालवत असेल? ती अचानक नवनवीन फॅशनेबल कपड्यांची खरेदी करू लागते. आधी जो परफ्यूम फक्त खास प्रसंगी वापरला जायचा, तो आता रोजच्या आयुष्याचा भाग होतो. पार्लरच्या फेऱ्या वाढतात आणि प्रत्येक वेळी बाहेर पडताना स्वतःला सर्वार्थाने परफेक्ट दाखवण्याची धडपड सुरू होते. हे बदल केवळ स्वतःच्या आनंदासाठी नसतात, कारण जेव्हा आपण स्वतःसाठी नटतो तेव्हा आपल्या जोडीदाराला ते दाखवण्याचा एक उत्साह असतो. पण इथे उलट घडतं, ती नटतीये खरी, पण तुमचं कौतुक तिला हवंसं वाटत नाही. ती कोणासाठी तरी सजतीये, कोणाच्या तरी नजरेत स्वतःला तरुण आणि आकर्षक सिद्ध करू पाहतीये. आरशात स्वतःला निहाळताना तिच्या चेहऱ्यावर येणारी ती एक वेगळीच लाली आणि तो चोरटा आनंद एका नव्या रहस्याची नांदी असतो. आणि तिथूनच सुरू होते स्मार्टफोनची गुप्तता. आजकाल माणसं एकमेकांच्या जवळ असतात, पण मनानं हजारो मैल दूर गेलेली असतात. या दुराव्याला खतपाणी घालण्याचं काम करतो तो तिच्या हातात असलेला हा छोटासा स्मार्टफोन. एकेकाळी हा फोन घरात कुठेही पडलेला असायचा, त्यावर कोणाचेही फोन आले तरी काही फरक पडत नव्हता. पण आता परिस्थिती बदललेली आहे. फोनला आता नवनवीन पासवर्ड आणि फिंगरप्रिंट लॉक लागलेले आहेत, जे तुमच्यासाठी वर्ज्य आहेत. हा फोन आता तिच्या 24 तासांचा सोबती झाला आहे. अगदी बाथरूममध्ये जातानाही तो तिच्या हातात असतो. फोनची स्क्रीन नेहमी खाली करून ठेवली जाते, जेणेकरून आलेलं नोटिफिकेशन तुम्हाला दिसू नये. समजा ती फोनमध्ये गुंग असताना तुम्ही अचानक जवळ गेला, तर तिची होणारी ती धावपळ, चेहऱ्यावरचा जो उडालेला रंग आणि घाईघाईने बंद केलेली स्क्रीन बरंच काही सांगून जाते. रात्री उशिरापर्यंत उशाशी फोन धरून चालणारं ते चोरटं चॅटिंग किंवा नजर चोरणं हे एका गंभीर दुराव्याचे संकेत असतात, ज्याला आपण म्हणतो भावनिक अंतर आणि संवादाचा अभाव. माणूस बोलतो तेव्हा नातं जिवंत असतं. संसारात भांडण झाली तरी चालतात, पण शांतता ही नात्यासाठी सर्वात घातक असते. विचार करा, पूर्वी ऑफिसवरून आल्यावर जी स्त्री दिवसभराच्या साध्या साध्या गोष्टी, मुलांचे हट्ट किंवा शेजाऱ्यांशी झालेली चर्चा तुम्हाला मोठ्या उत्साहाने सांगायची, ती आज अचानक शांत का झाली? तिचं मन आता घरात असतं, पण विचार कुठेतरी लांबच्या प्रवासाला गेलेले असतात. तुम्ही काही विचारलं तरी तिचं लक्ष नसतं किंवा हो नाही मध्ये उत्तर देऊन ती संवाद संपवून टाकते. तिच्या डोळ्यात तुमच्यासाठी असणारा तो पूर्वीचा जिव्हाळा आता उरलेला नाही. उलट तुम्ही तिच्या खासगी विश्वात अडथळा आणताय असं तिला वाटू लागतं. ती तुमच्याशी बोलण्याऐवजी स्वतःच्याच विचारात रमणं पसंत करते. जेव्हा शब्दांची जागा मौन घेतं आणि डोळ्यातली चमक एका विचित्र थंडपणामध्ये बदलते, तेव्हा प्रेमाची जागा घेते ती विनाकारण होणारी चिडचिड
आणि तुलना. जेव्हा एखाद्या स्त्रीच्या आयुष्यात एखादी दुसरी व्यक्ती येते तेव्हा तिचा स्वतःच्या पतीकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलतो. तिला आता तुमचा साधेपणा हा मागासलेपणा वाटू लागतो आणि तुमचं प्रेम हे बंधन वाटू लागतं. ती तुमच्या प्रत्येक कृतीत दोष काढू लागते. तुम्ही कसे खाता, कसं बोलता, तुमची कमाई किती आहे यावरून ती सतत टोमणे मारू लागते. हे टोमणे केवळ रागापोटी नसतात, तर त्यामागे एक सूक्ष्म तुलना असते. ती मनातल्या मनात तुमची तुलना त्या तिसऱ्या व्यक्तीशी करत असते. त्या व्यक्तीच्या नजरेतून ती तुम्हाला बघू लागते आणि मग तुम्ही तिला कमी लेखले जाता. छोट्या कारणावरून घरात महायुद्ध सुरू होतं. घरचं वातावरण इतकं तणावपूर्ण केलं जातं की तुम्हाला स्वतःलाच तिथून लांब जावंसं वाटतं. हा एक मानसिक पवित्रा असतो जेणेकरून तिला तिच्या मनातील पाप लपवता येईल आणि स्वतःला निर्दोष ठरवता येईल. तुमच्या अस्तित्वाचा अपमान जेव्हा रोजचाच होतो तेव्हा ती घराबाहेर पाऊल टाकण्यासाठी नवनवीन सबबी शोधू लागते आणि मग समोर येतो तिच्या वेळापत्रकातील गूढ बदल. वेळ ही अशी गोष्ट आहे जी माणसं त्यांच्यासाठीच खर्च करतात ज्यांच्यावर त्यांचं प्रेम असतं. पण जेव्हा घराचा उंबरठा ओलांडण्याकडे ओढा वाढतो तेव्हा वेळापत्रक अचानक गुंतागुंतीचं होतं. जी स्त्री पूर्वी वेळेवर घरी यायची, जिला घड्याळाच्या काट्याप्रमाणे संसार चालवण्याची सवय होती, ती आता उशिरा येऊ लागते. ऑफिसमध्ये जास्त काम होतं, मैत्रिणीच्या घरी महत्त्वाचं बोलायचं होतं किंवा ट्रॅफिकमध्ये अडकले होते अशी कारणं वारंवार दिली जातात. सुरुवातीला ही कारणं खरी वाटतात, पण हळूहळू या कारणांमधील विसंगती समोर येऊ लागते. तिने सांगितलेले ठिकाण आणि तिचं प्रत्यक्ष असणं यात फरक जाणवू लागतो. तिच्या डोळ्यातली ती भीती लपत नाही जेव्हा तुम्ही तिला एखादा सहज प्रश्न विचारता. वेळेची ही चोरी आणि खोट्या कारणांचा डोंगर जेव्हा उभा राहतो तेव्हा आपसुकच तिच्याकडून होऊ लागतं. घरगुती जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष. एक घर उभं राहतं ते स्त्रीच्या मायेच्या स्पर्शाने, पण जेव्हा ती माया घराबाहेर कोणाला तरी स्पर्श करू लागते तेव्हा घराचं घर पण हरवू लागतं. एकेकाळी ज्या घराचा कोपरा न कोपरा ती आवडीने सजवायची, जिथे मुलांच्या हट्टापायी ती थकून जायची, तेच घर आता तिला एखाद्या तुरुंगासारखं वाटू लागतं. मुलांचा अभ्यास, वेळेवर होणारा स्वयंपाक किंवा सण उत्सवाचा उत्साह या सगळ्यातून तिचं मन पूर्णपणे उडून जातं. ती घरात असते खरी, पण तिचं लक्ष सतत मोबाईलवर किंवा बाहेरच्या जगाच्या विचारात असतं. घरातल्या गरजांकडे तिचं पूर्णपणे दुर्लक्ष होतं. तुम्ही आजारी असाल किंवा मुलांना तुमची गरज असेल तरी तिला त्याचा काहीच फरक पडत नाही. तिला फक्त स्वतःच्या फ्रीडमची काळजी असते. तिचं सुख आता या चार भिंतीत उरलेलं नसतं, तर ते कोणा दुसऱ्याच्या सहवासात असतं. जेव्हा संसाराची ही जबाबदारी तिला बेडी वाटू लागते तेव्हा तिच्या वागण्यात आणि बोलण्यात नकळतपणे उमटू लागतात नवीन सवयी आणि शब्दांचा वापर. माणूस ज्याच्या प्रेमात पडतो नकळतपणे त्याची सावली बनू लागतो. संगतीचा परिणाम हा माणसाच्या वागण्या आणि बोलण्यावर सर्वाधिक होतो. विचार करा, जी स्त्री कालपर्यंत घरगुती विषयात रमायची, तिच्या बोलण्यात अचानक एखादी नवीन शब्दशैली किंवा पूर्णपणे वेगळे विचार कसे काय येऊ लागले. जर तुमच्या पत्नीला अचानक अशा विषयात रस वाटू लागला असेल ज्याबद्दल तिला कधीच काही माहिती नव्हतं, मग ते एखादं पाश्चात्य संगीत असो, एखादा विशिष्ट खेळ असो किंवा तांत्रिक विषय असो, तर समजून जा की हे तिचे स्वतःचे विचार नाहीत. ती नकळतपणे त्या तिसऱ्या व्यक्तीची आवड जपू लागते, त्याचे शब्द चोरू लागते. कारण जेव्हा दोन मन एकत्र येतात तेव्हा त्यांच्या भाषेची ही देवाणघेवाण होते. ती त्या व्यक्तीची एक छोटी प्रतिकृती बनण्याचा प्रयत्न करत असते जेणेकरून त्यांच्यातलं नातं अधिक घट्ट होईल. तिच्या बदललेल्या शब्दामागे आणि नवीन छंदामागे स्वतःचा दोष लपवण्यासाठी ती तुमच्यावरच तुटून पडते, ज्याला आपण म्हणतो तुमच्याबद्दलचा अविश्वास आणि संशय. चोराच्या मनात चांदणं ही मन नात्याच्या बाबतीत अगदी तंतोतंत लागू पडते. जेव्हा एखादी व्यक्ती स्वतः फसवणूक करत असते तेव्हा तिच्या मनात सतत एक भीती असते की आपण पकडले जाऊ. ही भीती घालवण्यासाठी ती सर्वात आधी तुमच्यावरच हल्ला करते. जी स्त्री तुमच्यावर जीवापाड विश्वास ठेवायची तीच आता विनाकारण तुमच्यावर संशय घेऊ लागते. तुम्हाला आलेला फोन कोणाचा होता, तुम्ही कोणाला भेटलात, तुमचं नक्की बाहेर कोणाशी तरी सुरू आहे असे खोटे आरोप ती तुमच्यावर करायला लागते. हे ती जाणीवपूर्वक करते जेणेकरून तुम्ही स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यात गुंतून जाल आणि तिचं जे बाहेर सुरू आहे तिकडे तुमचं लक्ष जाणार नाही. तुमच्यावर दोषारोप करून ती स्वतःच्या पापाला एक कवच निर्माण करते आणि या अविश्वासामुळे नात्यातून हळूहळू नाहीशी होते ती शारीरिक जवळीक.
नात्यातील जिवंतपणा हा केवळ शब्दात नसून तो एकमेकांच्या स्पर्शात असतो. पण जेव्हा स्त्रीचं मन दुसऱ्या कोणासाठी धडधडू लागतं तेव्हा तिला आपल्या पतीचा साधा स्पर्शही एखाद्या काट्यासारखा टोचू लागतो. ती तुमच्या जवळ येण्याचं टाळू लागते. थकव्याचं कारण सततची डोकेदुखी किंवा कामाचा ताण अशी हजारो निमित्त समोर केली जातात. एकेकाळी ज्या मिठीत तिला स्वर्ग वाटायचा तिथेच आता तिला गुदमरल्यासारखं होऊ लागतं. जरी काही कारणास्तव शारीरिक जवळीक झालीच तरी त्यात पूर्वीची ती ऊब उरत नाही. ती कृती एकदम यांत्रिक आणि भावहीन वाटते. तिचे डोळे तुमच्या नजरेला नजर देऊ शकत नाही. हा स्पर्शातला परकेपणा जेव्हा टोकाला पोहोचतो तेव्हा पैशांच्या व्यवहारातही एक वेगळीच भिंत उभी राहते. ती म्हणजे तिची आर्थिक गुपिते आणि खर्च. पैसा आणि व्यवहार ही नात्यातील पारदर्शकतेची ओळख असते. पण जर तुमच्या पत्नीच्या खर्चाचा ताळमेळ तुम्हाला लागेनासा झाला असेल तर ते एका मोठ्या वादळाचं लक्षण आहे. अचानक घरात नवनवीन महागड्या वस्तू दिसू लागतात पण त्या कोणी दिल्या किंवा कुठून आल्या याचं उत्तर मात्र गोलमाल असतं. तिच्या बँक बॅलन्समधून मोठी रक्कम खर्च होतीये पण ती कुठे जाते हे तुम्हाला समजत नाही. परपुरुषाला भेटण्यासाठी केलेला प्रवास, महागड्या हॉटेल्समधील जेवण किंवा एकमेकांना दिलेली गिफ्ट्स यासाठी मोठ्या पैशांची गरज लागते. जर तिने तिचे आर्थिक व्यवहार, पासवर्ड्स आणि खर्च तुमच्यापासून पूर्णपणे लपवायला सुरुवात केली असेल तर समजून जा की ती आता फक्त मनानेच नाही तर व्यवहाराने देखील तुमच्यापासून वेगळी झाली आहे. जेव्हा ती तिचे आर्थिक व्यवहार आणि खर्च तुमच्यापासून पूर्णपणे लपवू लागते तेव्हा ती स्वतःला तुमच्या जगापासून वेगळं करते आणि मग सुरू होतं जगापासून अलिप्तता आणि गुप्त वर्तुळ. नात्यातील फसवणूक ही माणसाला समाजापासून आणि जवळच्या लोकांपासून लांब घेऊन जाते. ज्या स्त्रीला बाहेरच्या जगात नवीन घर सापडलं आहे तिला तुमच्या नातेवाईकांशी किंवा मित्रांशी संबंध ठेवणं म्हणजे एक ओझं वाटू लागतं. तिला सतत एक भीती वाटत असते की कोणाची तरी तीक्ष्ण नजर तिच्यातल्या या बदलाला ओळखून काढेल. ती कौटुंबिक कार्यक्रमांना येण्यासाठी टाळाटाळ करते. तुमच्या मित्रांशी होणारा संवाद पूर्णपणे थांबवते. ती स्वतःच्या भोवती एक असं वर्तुळ तयार करते जिथे तुमच्या ओळखीच्या कोणालाही प्रवेश नसतो. तिचं हे आयसोलेशन म्हणजे स्वतःच्या गुप्त आयुष्याला दिलेली एक सुरक्षा असते. ती स्वतःला एकटं पाडते असं तुम्हाला वाटतं पण प्रत्यक्षात ती त्या तिसऱ्या व्यक्तीसोबतच्या जगात स्वतःला सुरक्षित करत असते. जेव्हा ती तुमच्या संपूर्ण आयुष्यातूनच स्वतःला वजा करू लागते तेव्हा समजावं की नात्याचा शेवट आता जवळ आला आहे. लक्षात ठेवा, ही लक्षणं म्हणजे अंतिम निकाल नाही पण ही लक्षणं तुमच्या नात्याला लागलेल्या वाळवीचा संकेत नक्कीच आहेत. संशय घेऊन नातं तोडण्यापेक्षा या खुणा दिसल्यास शांतपणे विचार करणं आणि संवादाचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. कधी कधी नात्यातली पोकळी भरून काढली की तिसऱ्या व्यक्तीची गरज उरत नाही. पण जर ही लक्षणं वाढतच गेली तर स्वतःचा स्वाभिमान जपणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. नातं हे विश्वासावर टिकतं आणि जिथे विश्वासच उरत नाही तिथे फक्त नावाचं नातं उरतं. सतर्क राहा, आपल्या नात्याला जपण्याचा प्रयत्न करा पण सत्याचा स्वीकार करण्याची ताकदही स्वतःमध्ये ठेवा. पुन्हा भेटू अशाच एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी. तोपर्यंत धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा. आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.